नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो. मी तुमचा ब्लॉग्स मग कसे आहात. आय होप तुम्ही मजेत असाल. मित्रांनो, तुमची गुड मॉर्निंग झाली असेल पण माझी बॅड मॉर्निंग झाली आहे. बिकॉज आज माझी सायकल चोरीला गेली. हो, जी म्हणजे आपण ज्या सायकलनी आपण जाणार होतो इथे तिथे लांब थोडं, ती सायकल चोरीला गेली. यार काय बोलू, खरंच सकाळी सकाळी यार मॉर्निंग. खरं तर काय आलं काल, किती एवढा दिवस मी सायकल अशी मागे लावत होतो खिडकीच्या, तेव्हा मी हवा पण नव्हती भरलेली. आणि तेव्हा मग बोललो कोणी, काय बोललो, हवा पण नव्हती एवढी. मग परवा मी जाऊन हवा भरली सायकलमध्ये आणि आलो रिटर्न आलो, लावली सायकल. सायकल लावली. मग काल भाऊ बोलला मी जातो सायकल लावा, मला राऊंड मारायचं, जातो मी. बोललो ठीक आहे चालेल. भाऊ घेऊन गेला. आला आणि नंतर लावली. आता मी सकाळी बोललो जाईल राऊंड मारायला, बाहेर निघालो. करण बोलतो, अरे भाई तुझी सायकल नाही दिसत आहे, मला वाटलं तू गेला. बोललो हे काय, बोललो कशाला सकाळी सकाळी मस्ती करतो आहे. म्हणजे मला असं वाटलं असं टाईमपास बोलत असेल प्रँक. पण बोललो जाऊ दे. मग खरंच मी मागे जाऊन बघितलं, खरंच नव्हती. साखळी पडली आहे बाई, खरंच सायकल गायब झाली. आता माहीत नाही कोणी चोरी केली असेल ना. खरं सांगतो मी, माझ्या सायकलचा एक आहे, माझ्या जो समोरचा हँडल आहे तुम्ही पाहिले, त्याचा समोरचा हँडल आहे ना, तो थोडा जंगून गेला आहे. म्हणजे थोडा पण नाही, खूप सारा आहे. एवढ्या पोर्शनमध्ये त्याला हे लागली आहे, जंग लागली आहे. जाऊ दे, आता झालं. आता बघू पुढे काय होतं, जाऊन बघू. आता तेच आहे, दिसली पाहिजे. पण मी खरं सांगतो, दिसली ना आणि जो कोण असेल ना त्याला मी मारणार आहे. कारण की जेव्हा पण माझे खूप 5-6 सायकल चोरी होऊन झाली माझी सायकल. म्हणजे आधीपासून म्हणजे दोन्ही जेवढे पण सायकल होते ते सगळे चोरीला गेलेले आणि मग रिटर्न आले. पण आता ही माहीत नाही, ही खरंच ही रिटर्न आली ना, भेटली ना खरं सांगतो, जो पण कोण असेल ना त्याला खूप मारेल मी त्याला. आणि आता खरं तर आपल्याला मुंबईला पण जायचं होतं, आता जाऊ. खरं तर बघू आता ते, कारण की हे गोष्टी आपण धरून तर आता काय म्हणजे बोलतात ना, धरून बसलो तर काय फायदा नाही आहे ना. काय बघू आता, काय पूर्ण मूड खराब झाला आहे. आता तेच करतो, तयारी करतो आणि मग निघू, मुंबईला जायचं आहे आपल्याला. बघू आता काय होतं. सायकल, कारण की हे 2-3 जवळ सायकलवाले त्यांना सांगितलं आहे कॉल करून, की जे रिपेरिंगवाले ना त्यांना सांगितलं की असं सीन आहे, भेटली तर सांगा. आता खरंच एवढे दिवस, एक खरी गोष्ट आहे, एवढे दिवस ना मी माझ्या सायकलला लॉक पण नव्हतं लावत. बिकॉज ना मागे होती तर काय नजर नाही जाईल, असं होतं. आणि हे पण नव्हतं लावत साखळी, म्हणजे साखळीनं ती अशी लटकून ठेवायची. काल मी लॉक लावला. लॉक लावला आणि भाई तो साखळी तोडून, लॉक तोडून गेला घेऊन. म्हणजे आणि तो एक सांगायला गेलं, आता माझ्या इथे जरी खूप मी बघतो सायकल वगैरे हे चोरीला जातात, ते लहान मुलंच करतात, चोरी करतात. नाही तर त्याचे पार्ट्स रिमूव्ह करून ते विकतात वगैरे त्याच्यानी. तेच ते पण तसंच आहे. पण पूर्ण सायकल तो घेऊन गेला आणि त्याला माहिती होतं की मागे सायकल लागते. म्हणजे तो एक असं वाटतं की तो माझ्या सायकलवर खूप दिवसापासून नजर ठेवत होता. नाही तर काय झालं असेल, काल भाऊ घेऊन गेला असेल तर कोण ओळखीचा पण, असं म्हणजे बोलतात ना, भाऊ नसेल ओळखत पण तो भाऊला ओळखत असेल, तो इथे राहतो असं, हे सायकल याच्याकडे असं तसं, म्हणून त्या नजरेत पण त्यांनी ते हे केलं असेल की नाही भाई सायकल याच्याकडे असं तसं. तर तो एवढी मागे लावून, तो सायकल मागे लावलेली, एवढे मागे जाऊन त्यांनी सायकल घेऊन गेला. तो काय म्हणायचं. जाऊ द्या, सोडा. आता पूर्ण मूड खराब झाला आहे माझा. म्हणजे मॉर्निंग एवढी खराब झालं हे बाई मला पटलं नाही बाई. मी हे पण नव्हतं केलं की काल मी माझ्या असं विचारात आलं की एकदा सायकलला रात्री पाहू, पण बोललो का, पण असं लॉक लावला आहे तर कशाला मी करेन. खरंच जाऊ.
चला मग आता बघतो, जाऊया मुंबईला पण जायचं आपल्याला. ठीक आहे मित्रांनो, आज आपण आय थिंक मुंबईला नाही जाऊ, जायची इच्छाच नाही माझी. पुन्हा मूड खराब झाला आहे, काय करू. अरे खरंच रे, अशी मॉर्निंग ना कोणासोबत झालेलं नाही. ते काय माहिती की मला असं म्हणजे एक आहे की चोरी करणारा तो कोण मोठाच आहे आणि म्हणजे तो खूप दिवसापासून नजर पण नाही ठेवते असं पण नाही आहे एक साईड. आणि पण कसं तो ओळखीचाच आहे असं, म्हणजे तो 4 जणांमध्ये असं म्हणजे बोलतात ना ओळखीचाच आहे, तो ओळखतो भाऊला, मला ओळखतो असं असेल, तसं असू शकतं, काय माहिती नाही पूर्ण. सकाळी मुलांना जाऊ द्या. आता थोडा फ्रेश तर झालंच, तेव्हाच फ्रेश झाला होता, चहा पिऊ. ठीक आहे चला. आणि हां, मी पण तुम्हाला सायकलचा म्हणजे फोटो टाकतो इथे, खूप फोटो आहे. हां, फोटो तुम्ही पहा, कुठं सापडले ना लगेच मला DM म्हणजे माझा इंस्टाग्राम आहे जो अकाउंट आहे, DM मला मेसेज करा. ठीक आहे, नाही तर फोटो पाठवा, कुठे भेटली, ॲड्रेस पाठवा, कुठे दिसली तसं सांगा, कुठे दिसली तसं सांगा, मग नंतर म्हणजे समजेल मला. किती पण काही पण झालं ना, म्हणजे ना मला माहीत नाही, पण ना किती 4 सायकल झाल्या माझ्या, 4 सायकल, 4ही सायकल बरोबर झाले. एकदाची ती बिचारी सेकंड हँड घेतलेली साधी सिंपल, तिला एवढं नाही झालं, पण हे जे चांगल्यातल्या गेले होत्या ना त्यांना सगळ्यांना, जी छोटी होती एकदम पहिली सायकल तिला पण झालं, दुसरी होती तिला पण गेलेलं, ती पण तशीच झाली, पूर्ण चोरीला गेलेली. ते पण नंतर चौथी आता ही, म्हणजे काय बोलायचं, पूर्ण न बोलतात ना, आधी पण झालेलं, आधी ते सायकलचं डिस्क ब्रेक चोरीला गेले, पूर्ण रिपेअर केली, आता हे. जाऊ द्या, तर चहा पिऊ. मस्त दुधाचा चहा. आता ते बोलतात ना, धरून ते पकडून काय व्हायला नाही, बघू आता. तो जो कोण चोर आहे तो आज नाही तो उद्या दिसेलच. आता माझी सायकलचं काय कसं आहे, थोडं रिपेरिंगचं कसं आहे, फक्त समोरचा हँडल, आणि आता तो हिशोबात असेल की त्या हिशोबात पण असू शकतो तो की सायकल रिपेअर सायकल ओळखली नाही पाहिजे म्हणून तो ते पार्ट्स काही लाईक सीट्स नाही ते हँडल काहीतरी तो चेंज करेल, नाही तर बॉडीला कलर करेल, ओळखली नाही पाहिजे म्हणून तसं पण करू शकतो. मग तो सायकल रिपेअरिंगवाल्याकडे जाऊ शकतो, इथे जवळपास आहे, त्याला कॉल केला आम्ही, सांगितले त्याला असं आहे, तसंच सीन म्हणून ते डाऊट आहे की का होतं. पण भेटली, खरं सांगतो, जो पूर्ण जे कोणता पण राग असेल ना तो सगळा राग काढेल मी त्याच्यावर. मित्रांनो, फ्रेश झालो आहे, सगळं झालं, आता जेवण करूया. जेवणाला आहे बटाट्याची भाजी, बटाटे वाटाणा आणि चपाती वरण भात. ठीक आहे, जेवण करू मग मस्त, नंतर थोडा आराम करू. आता तुम्ही तेच म्हणत असाल, एवढी सायकल गेली, चोरीला गेली तरी काय टेन्शन नाही, आता काय करायचं. ते बोलतात ना, माझ्या मागे नवसती लागली, म्हणजे जेव्हा पण मी चांगली सायकल घेतो ना, तिचं काय ना काय होतं, चोरीला जाईल, नाहीतर तिचे पार्ट्स वगैरे चोरी, काही ना काहीतरी चोरी होईल असं आहे. म्हणून जाऊ द्या, म्हणजे ते माझ्यात मागे नवसती नाही. तसं ते चप्पल पण जाते, चांगले शूज घेतले असेल, काही पण चप्पल सँडल ती पण चोरीला जाईल. खिडकीमध्ये एअर पंप ठेवलेला, हवा भरायचा पंप, तो पण चोरीला गेला. काय म्हणायचं, जाऊ द्या ना. ते बोलतात ना, ठीक आहे चप्पल गेली तर असं म्हणतात पनोती गेली, पण जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. सायकल गेली तर आपण तसं नाही म्हणू शकत की पनोती गेली, पण आता ते मनात ठेवून काय हे नाही होणार आहे. बघू, भेटली तर भेटेल, आता जाऊ द्या. आता झाले खूप 8 वर्ष होती बिचारी, माहिती नाही मिळते का नाही. ठीक आहे, काय माहिती मिळते का नाही आता. ठीक आहे, चला.
एक बैंड चलो तू भी नहीं दिखने लगा अभी. तू भी काला हो गया. तू भी काला हो गया. I'm still bright bro. मला तू नाही दिसत. काळा तुला झाला. मी दिसतो. काला झाला तुमचा. मी शोधत होती इकडे कुठे आहे तू. काय करू खूप ब्राईटनेस कमी केली. लाईट मारावं लागते मला. ब्राईटनेस नीट आहे बघ लाईट. ग्रीन की ब्राईटनेस बोलतो. आता तू कसं तू काळा दिसतो याच्यात माझी काही चुकी नाही. ठीक आहे. आय एम प्राऊड ऑफ इट. मला पण घमंड आहे. काळा मी दिसतो. मी काळा दिसतो. तो कुठे येत आहे तीस भांडे मार घासून भांडे घासून येत 30 मार खान. भांडे घासून येत अच्छा ठीक आहे. चांगलं चांगलं आहे मित्रांनो. काही बोलायची गरज नाही तुम्हाला माहितीच आहे. तसं मी दिसतोय का मला माहिती नाही. दिसत नसेल नाही दिसत. हा दिसत थँक्यू. दादाला सांगावं लागेल थोडं कमी तेल मार. आधीच आम्हाला इथे भूक लागली आहे. आणायला येत नाही. हा ना. आणि त्याच्यात तो दादा मस्त चिकनला असा तेल मारतो. तंदुरी हा. मारतो. काय बोलू आता. आणि हां आता ते आपण पाहिलं तुम्ही पाहिलं ना ते जी फुटेज टाकलेली थोडी लायटिंगची. तर आमच्या ते एरियामध्ये गणतंत्र दिवस याचं कार्यक्रम चालू. उद्या रिपब्लिक डे आहे ना. उद्या 26 जानेवारी उद्या रिपब्लिक डे म्हणून आज होते असंच फॅन्सी ड्रेस डान्स कॉम्पिटिशन म्हणजे. आणि उद्या सत्यनारायणची पूजा आणि ड्रॉइंग कॉम्पिटिशन वगैरे ते उद्या होतात. आणि उद्या महाप्रसाद पण आहे. पण आपण नाही जाऊ कारण की आपण कांदिवलीला चाललो आहे म्हणून बोललो ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. तर आता तेच सीडची वाट पाहतोय. सीड आला. सीड जरूर लेट होतो नेहमी लेट होतो. भांडे घासतो तो स्ट्रगलिंग. आम्ही पण घासतो. पाणी ते पण आहे यार. जाऊ दे काही काय रे एवढे शिव्या देईल ना मला. एवढे शिव्या देईल ना तो. एवढा खूप शिव्या देईल. जाऊ द्या. कसं मला शिव्या नाही देईल तो शिव्या देईल याला. तुलाच देईल तो शिव्या. असा मला असं करावं लागतं रे. थोडी हाईट कमी कर ना मला. असं करावं लागतं मला. झाली आहेत मॅच चालू आहे. गेली ना बाई. त्या तंदूरचा वास असायचो ना. असं हां बाई बाई काय करू पण शनिवारी. Here is what we come for. आम्ही स्नॅप नाही काढत. मी काढत पण नाही. आता दिवशी वेगळे होते कप हां अपडेट कसं आहे. खेच खेच मला आवडतं. बाईला चॉकलेट खायची क्रेविंग होत होती. समजले मॅग्नेशियम कमी आहे अंगात. समजले हो. हां नाही मॅग्नेशियम कमी असलं की क्रेविंग होते. सगळा मनावर घेतो बा. कोणता म्हणजे उलट चांगलं चालू असेल त्याच्यात फनी मुवमेंट तरी हा त्याला सिरियस मुवमेंट. मला 10 मिनिटाला खाऊशी वाटतं मग. ब्लड टेस्ट कर. काय बोलू आता जाऊ. काय बोलले तर शब्द काका म्हणतात ना डायरेक्ट तो वर्डला डायरेक्ट फुल स्टॉप लावतात. लायकीत नसते ना त्याच्या शब्दांची. तो व्हिडिओ बघ कसे काढतोय. घेत ना पण जास्त चॉकलेट पण खाऊन ते काय नाही होत सांगा. जास्त आता बघ चॉकलेट खाऊन नाही होत कधी. ते तुझ्यावर असतं बाई. आता तू तुझं बघ असं. आता तू तुझं बघ बाई. ते माझी कॅपॅसिटी तुझी कॅपॅसिटी आहे ती. दिसली तुझी कॅपॅसिटी. ग्रीन मिंट घ्या ना. ग्रीन मिंट काका नेक्स्ट संडे स्वस्ता. कोणता वस्तू बोलले मोहित आहे ना. ग्रीन मिंट देऊ. तेव्हा कोणताच टॉपिक काढत नाही. तिचं ते गपचूप खाण्यावर काढायचं. काय संपवलं तर काय. तो पण काय एवढा देतो. फक्त काय खाल्लेलं आपण. हा
ते कोपचा बोललो सॉरी. बोललो फालुदामध्ये काय लागलं. मला पण ते आता आठवलं फालुदामध्ये हा फ्लेवर असतो. असतो ना. असतो आम्ही नाही जात ना डेटवर म्हणून आम्हाला माहिती. आम्हाला पण नाही माहिती. आम्ही कधी नाही गेलो. काकाला माहिती आहे. खोटा बोलतोय. फेस फक्त असं इनोसंट. आता मला पटेली मारतो असं वाटतं. काय ती तुला डायलॉग जी मारली ती काय कोणती डायलॉग मी तुला मारली आता दुपारी कोणचा सोबत बस. नंतर सूरत तर देखो बोले अंदर से लोमड़ी है लोमड़ी. लोमडीने डुक्कर सुअर सगळा आहे. गधे जैसी शकल आहे गधे जैसी अकल आहे. ती पण डायलॉग आठवली नाही मला तेव्हा. पण बोललो ती मॅच नाही होते त्याची. ती डायलॉग ना तिला बोललो. काका मला एक सांग तू नक्की फार्मसी करतो का UPSCची तयारी करतो. ते फ्लॅशलाईट मला नाही लागत तुला लागतो हा मी क्वेश्चन जो क्वेश्चन विचारला त्याचा आन्सर दे. फार्मसी मला तर नाही वाटत. हा मला नाही वाटत तू फार्मसी करतोय. कारण की आता एकदम क्रिंज बोललो असतो म्हणून नाही बोलत. फार्मसी करण्यासारखा पण थोबाड नाही आता. पण बोलून बोलला. हा सांग ना बाबा. एक महिना बाई कोणकडे मेसेज नाही करत. सीन नाही करत मेसेज. एवढे आम्ही रील शेअर करतो. साधा कॉल बॅक नाही करत. हा मग वा सवय लागली आहे ना. कशाची अरे गरीब लोक वेस्ट नाही करू शकत. कॉलेजला घालून जातो का काय. शूज ना पण मला समजत नाही कसं काय मॅच होतोय. तू काय आठवले बनून चाललाय का. पोही फॉर्मल घालून जातो आणि खाली ते शॉर्ट स्पोर्ट्स शूज आठवले बनून झालं. तेच बोललो नाही कारण की तुला त्या दिवशी फॉर्मलचे शूज फॉर्मल शूज घालून ना. हां तेच बोललो. फॉर्मल शूजच घालून राहिलं ना. नाही मला वाटलं आठवले बनून जातो का. कुठे गेला कुठे गेला आता तिकडे तिकडं. बस भावा इथून कोण नाही उठवणार. देख वेट करतो. मला कधी वाटतं दादाच्या पासून असं होतं. चाळीसचा बोलून 60चा दिला असं नाही, आम्ही 11वी पासून घेतो काय आणि आपण कॉलेजला जायचो तेव्हा बोलायचं पैसे नाही आहे. नाहीच होतं. क्लासला कशा पोरी असायच्या ना सोबत. कॉलेजला आपणच असायचो. बरोबर ते पण पोरी मला खाऊ घालायचं. काय वाटतं तुला बोलताना लाज वाटते तेच का? वॉट इट इज ब्रो. म्हणजे मुलाने मुलीला खाऊ घातलं जे ते जेंटलमॅन गिरी ते चांगलं आहे. आणि ते नेहमीच आम्ही तुला खाऊ घालतो. बेंचवर वडापाव खायचा वेळेला नको आला नंतर मला अर्ध ते ना. गरीब लोक. पण मला सांग ते जे कोण मुली होते कोण कोण असायचे. काय कोण होते ते. कोण मुली अबे लवड्या ज्यांच्या तू पैसे नाही मिल्कशेक प्यायचा. क्लासच्या. आता ते आता आहे असेलच ना. मग हे पडलं का मिल्कशेक प्यायचं. अरे भाई त्या दिवशी बोलतो मी भाई आय कॉन्टॅक्ट करायचो नाही. मुलीशी बोलताना आय कॉन्टॅक्ट करून बोलायचा नाही. आणि हा भडवा. अरे म्हणजे ते मला ऑफर करायचे 1-2 ऑफर केलं. पोरी स्वतः नसीब होतो बाई जैसा. तुमच्याहून चांगलं नाही आमचं. बस कर जाहिल कितना खाएगा.
टेस्टी आहे ते बोलत आहे. असा कर ना तो टाकून दे ना घशात, ग्लासात टाकून दे घशात. आता सीड नाही दाखवते पण नंतर सीड पण जाटेल, मी पण जाते. आम्ही कॅमेरामध्ये नाही दाखवत. तुला दुसरं चाटायचं असेल तू दुसरं पण रेस्टॉरंट होता तो बंद झाला. हा सेट गेलता तिथे मी गेलो उघडला ते दुसऱ्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी नाही 2 दिवसांनी बंद झाला लावडे. अबे दिला, मी तेच बोललो त्या मागे तर ते हे होतं सोफा वगैरे त्याचं ते दुकान. हा मग नंतर चालू झालं आणि इथे 40 रुपयाचा भेटायचा शोरमा. कॉस्ट जास्त होती, क्वांटिटी कमी होती. ओके. मित्रांनो, काल मी आल्यानंतर 10 वाजता काहीतरी आलो आणि मग जेवण केला आणि मग थोडे कामं होते ते करत होतो. मग फ्रेश होऊन झोपून गेलो. हां तर आता तेच मग काय नाही बघ काय बोलू. कालचा दिवस असा गेला आहे ना, म्हणजे खरंच एवढा खराब दिवस गेला ना. पण जाऊ द्या, ते काय करायचं त्याच्यात. जाऊ दे. आता आपल्याला पण थोड्या वेळात निघायचंच आहे. आता याचा पुढे मी ब्लॉग नंतर शूट करतोच. ठीक आहे, चला. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा ज्यांनी मला इंस्टाग्रामवर फॉलो नाही केलं लवकरच फॉलो करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये आय डी आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.